लोक महाराष्ट्र न्यूज. गौ संरक्षण आंदोलनाला मोठं यश. युवाचार्य विवेकदास शास्त्री महाराजांच्या भेटीनंतर प्रशासन झुकले. चिखली शहरात गौ संरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर मोठं यश मिळाले. सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा समितीचे मुख्य संयोजक व आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य संत श्री विवेकदासजी शास्त्री महाराज काशी वाराणसी यांनी आज उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. प्रशासनाशी चर्चा करून आंदोलनाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. गोसेवा संरक्षणासाठी श्री ओमराजे गायकवाड व त्यांच्या सहकार्यांकडून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते. चिखली शहरात अवैध गो कत्तल थांबवावी, गोमांस विक्रीवर बंदी आणावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या होत्या. युवाचार्य विवेकदास शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत प्रशासनानं या मागण्यांची गंभीर दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलंय. प्रशासनानं लेखी आदेश देत पुढील 24 तासाच्या आत चिखली शहरातील खुलेआम मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून ती बंद करण्यात येईल. तसेच शहरातील अवैध गो कत्तलखाने बंद करण्यासाठी व गोमांस विक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलंय. या निर्णयानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना महाराज म्हणाले की गौमाता ही सनातन हिंदू धर्मात पूजनीय असून तिचं संरक्षण करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. प्रशासनानं कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अवैध गो कत्तल व गोमांस विक्री थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर युवाचार्य विवेकदास शास्त्री महाराज यांच्या हस्ते प्रशासनाच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांचं आमरण उपोषण सोडवण्यात आलंय. या प्रसंगी शैलेश गोंधणे, राकेश चोपडा, श्रीराम शर्मा, गजानन महाराज सपकाळ, प्रशांत जयवाळ, भरत जोगदंडे, साखळी उपोषणकर्ते श्रावण गवारी, निखिल मोरे, गौरव गुजर, शुभम शेळके, सोहम वैजानकर, पवन जाधव, सौरभ जाधव, जीवन जाधव, सोनू रोकडे, आदित्य शिंदे सहित गौसेवा समितीचे सदस्य, सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. चिखली शहर में आए, उसके बारे में क्या बता सकते हैं? आज चिखली शहर में श्री ओमराजे गायकवाड़ एवं उनके सहयोगी द्वारा जो है वो आमरण अनशन चल रहा था. यह आमरण अनशन जो है वो गोमाता के संरक्षण के लिए चल रहा था. उसी संरक्षण को जो है एक ताकत देने के लिए, सनातन हिंदू धर्म का प्रचार प्रसार करने के लिए हम चिखली शहर में पधारे थे. यहाँ के जो है प्रशासन के अनुसार जो है यहाँ पर सूचना प्राप्त हुई है कि आगे चल करके ऐसी कोई भी जो है घटना जो है वो घटित नहीं होगी, ऐसा लिखित आश्वासन भी जो है प्रशासन ने दिया है. और प्रशासन के अनुसार जो है यहाँ आमरण अनशन जो है आज श्री ओमराजे गायकवाड़ इन्होंने अनशन अपना खत्म किया है. अभी महाराज जी अपनी अगली भूमिका क्या रहेंगे अगर ये नहीं हुआ तो? गौ माता हमारी राष्ट्र माता है और उस गौ माता को बचाने के लिए हम सदैव प्रयत्न हैं. और अगर यह प्रशासन जितना उन्होंने समय दिया है इस समय के अंदर में कार्रवाई नहीं करेगी तो संपूर्ण महाराष्ट्र में जो है वो जनव्यापक जो है वो आंदोलन खड़ा किया जाएगा. और इतना ही नहीं, चिखली में आकर के हम स्वयं आंदोलन करने के लिए और अनशन करने के लिए हम स्वयं बैठेंगे. गो माता, राष्ट्र माता, गो माता, सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम. सियावर रामचंद्र भगवान की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. चिखली शहरात चालू असलेली गोमांस विक्री आणि चालू असलेले कत्तलखाने, सर्व कत्तलखाने बरखास्त होण्यासाठी व उघड्यावर सुरू असलेली जी मांस विक्री आहे ही सर्व बरखास्त होण्यासाठी 5 ते 6 मागण्यावर उपोषणाला बसलेलो होतो. तरी महाराजजीच्या वतीने मी माझं उपोषण सोडवलं आणि पोलीस प्रशासनाने व नगर परिषद कार्यालयाने मला अशी नोटीस दिली की याच्यानंतर तहसील कार्यालयाने अशी नोटीस दिली की याच्यानंतर कुठेही गोमांस विक्री होणार नाही आणि झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि जी नगरपालिकेच्या आवारात अतिक्रमणांमध्ये चालू असलेली गोमांस विक्री तेही लवकर काढण्यात येईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.